नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या विशेष कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत वाशिम येथील अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य संचालक श्री प्रशांत गडेकर सर. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये हार्दिक स्वागत. आपण वाशिम येथे अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूट चालवता. या अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना आपण कोणत्या उद्देशाने करण्यात आली आपल्याकडून? सर, समाजातील सामान्य कुटुंबातील मुला-मुलींना सुद्धा तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना घर बसल्या स्वतःचे व्यवसाय सुरू करावा, हे स्वप्न आमचे प्रेरणा असतात. आणि स्वर्गीय प्रमोद अंबादाजी गडेकर यांनी बघितले. ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती घेऊन गेलो आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही अरिहंत टेक्निकल बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. स्वयंरोजगार या पथदर्शक उपक्रमाला नाव देताना देखील बेरोजगारीतून स्वयंरोजगाराकडे या उद्देशाला समोर ठेवून अरिहंत हे नाव आम्ही दिले. अरि म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे नाश. बेरोजगारीवर शस्त्र जर असेल तर ते स्वयंरोजगाराचे अस्त्र आहे. आपल्या वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. अनेक शासकीय कार्यालय या ठिकाणी आले आणि आपल्या मागासलेल्या भागाला तांत्रिक शिक्षणाची दालन खोलून विद्यार्थ्यांकरता नवीन शैक्षणिक संकुल उभे करून विद्यार्थ्यांच्या हाताला काम द्यावे या उद्देशाने आम्ही 2 एप्रिल 2003 रोजी अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. तर खरोखर अतिशय चांगल्या उद्देशाने आपल्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आपले हे जे इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देशाचा जर विचार करायचा झाला तर बेरोजगारीला आळा घालणे आणि बेरोजगारी कमी करण्याचे शासनाचे सर्वच प्रयत्न आज असफल ठरत असल्याचे दिसत आहे. आणि विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेत असतानाच कमवावे आणि कमीत असताना शिक्षण घ्यावे, हे मुख्य उद्देश तुमच्या संस्थेचे. सर, आता आपल्या इथे शासकीय आयडिया सुद्धा आहे. मग हे तुमचं अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि शासकीय आयडिया यामध्ये काय फरक आहे? अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि शासकीय आयटीआय मध्ये जे प्रमाणपत्र दिले जाते एकाच डिपार्टमेंट अंतर्गत दिलं जातं, एकाच संचालनालय अंतर्गत प्रमाणपत्र डिप्लोमा आमच्या संस्थेमध्ये प्रशिक्षण देत असताना कमी कालावधीचे प्रशिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देत असताना प्रॅक्टिकलवरती जास्तीत जास्त भर देतो. ही प्रॅक्टिकलशी रिलेटेड एवढीच आणि शासकीय आयटीआयमध्ये पिरियड हा लंबा असल्यामुळे एक प्रॅक्टिकलला 10 दिवस ते 15 दिवस आणि ती थेरेटिकली बेसमध्ये जास्तीत जास्त भेटते. तिथे लिखाण कामाला जास्त भर राहते, प्रॅक्टिकल हे केल्यासारखं राहते. आणि आमच्याकडे आम्ही ॲक्च्युअल प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांकडे परिपूर्ण प्रॅक्टिकल करून घेत आणि विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होतो. हा फरक अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि शासकीय आयटीआयमध्ये. तुम्ही जास्तीत जास्त भर जो आहे हा प्रॅक्टिकलवर देता आणि त्यामुळे जे विद्यार्थी तुमच्याकडे घडतात ते आपोआपच स्वयंरोजगार जो आहे ते त्यांना उपलब्ध होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे. सर, मग आजचं युग जे आहे स्पर्धेचं युग आहे आणि सध्या विद्यार्थ्यांचा कल जो आहे डॉक्टर, इंजिनियर या स्पर्धा परीक्षेकडे आहे. त्यानंतर ही शासकीय आयटीआय ही आहे. मग तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जे ऍडमिशन घ्यावं लागत असेल तर यात आता बऱ्याच अडचणी येत असतील, तर ते ऍडमिशन तुम्ही कसे मिळविता? सर, आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये कुठलंही पद भरती जर बघायची झाली तर एका पदाकरता आज 1.5 लाख ते 2 लाख अर्ज शासन दरबारी आल्याचे आपण पाहतो. म्हणजेच आज बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आणि कुठलेही प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता हीच आहे की आपण प्रशिक्षण घेतल्यानंतर ताबडतोब आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे, आपला उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण स्वयंरोजगार म्हणून कुटुंबाला आधार दिला पाहिजे. हे उद्देश आमचा आहे आणि या उद्देशाची पूर्तता आम्ही केलेली आहे. सन 2003 पासून आजपर्यंत संस्था चालवत असताना आम्ही शासन मान्यतेसोबतच समाज मान्यता सुद्धा मिळवली आहे. त्यामुळे वय वर्ष 52 ते 8वा वर्ग पास या वयोगटातील विद्यार्थी सुद्धा आमच्याकडे प्रशिक्षणाकरता येतात. प्रशिक्षण घेत असताना आमच्याकडे ओरिजिनल TC, ओरिजिनल मार्कशीटची डिमांड राहत नाही. आम्ही नियंत्रण TC वरती किंवा काही अभ्यासक्रम असे आहेत की झेरॉक्सवरती सुद्धा आम्ही त्याचा प्रवेश घेतो आणि विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करतो. त्यामुळे विद्यार्थी आमच्याकडे नकळत तेवढा इंटेक आमची पूर्ण होणार. ऍडमिशन जे आहे ते असं. सर, आपली जी संस्था आहे या संस्थेला 20 वर्ष जवळपास झाले. या 20 वर्षामध्ये आपल्या संस्थेमधून किती विद्यार्थी प्रशिक्षित झालेले आहेत आणि जे विद्यार्थी प्रशिक्षित झालेले आहेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा की नोकरी करावा, हे नेमकं तुम्हाला काय वाटतं?
सर 2003 पासून तर आजपर्यंत आमच्याकडे शासनाकडनं कुठलंही अनुदान न घेता आम्ही ही संस्था आजपर्यंत चालवलेली आहे. ही संस्था चालवत असताना 276 मुलं आज प्रशिक्षण घेऊन शासकीय नोकरीसाठी लागलेले आहेत. त्यानंतर 15 मुलं हे आपल्या भारताच्या बाहेर डॉलर आणि दिरममध्ये कमाई करणे आहेत. 1500 मुलं हे कंपनीमध्ये आहेत आणि 5000 पेक्षा जास्त मुलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत, आत्मनिर्भर झाले, यशस्वी उद्योजक बनलेले आहेत. आज बेरोजगारी कमी करण्याकरता शासनाच्या कार्यामध्ये आमच्या संस्थेचा हा एक छोटा खालीचा वाटा आहे. सध्याची जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये बराचसा बदल झालेला आहे आणि नवीन शिक्षण पद्धती जी आहे यामध्ये सुद्धा बदल होत आहे. तर या येणाऱ्या नवीन शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आजकाल प्रत्येक जण हा ऑनलाईन या सिस्टीममध्ये जातो. प्रशिक्षण घेत असताना जर त्याला योग्य प्रशिक्षण मिळालं तर तो कुठलंही कार्य करू शकेल. उदाहरणार्थ जर आपल्या घराचा फॅन नादुरुस्त झालेला आहे तर तो ऑनलाईन सिस्टीमने नाही दुरुस्त होणार, तो करावा लागेल मॅन्युअल. आणि मॅन्युअल करत असताना उत्कृष्ट प्रशिक्षण घेतलेलं जर प्रशिक्षणार्थी तिथे आलेला असेल, कुशल कारागीर त्या ठिकाणी आलेला असेल तर तो उत्तम पद्धतीने कार्य करू शकेल आणि त्या कार्याला पूर्णत्वास मिळेल. सर, आपल्या संस्थेला जवळपास 20 वर्ष झालेले आहे. तर या 20 वर्षामध्ये आपल्या संस्थेमधून ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे तर हे किती विद्यार्थी आत्मनिर्भर झाले? सन 2003 पासून आजपर्यंत आमच्या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन रेकॉर्डनुसार 276 मुले हे शासकीय नोकरीवरती लागलेली आहेत. 15 मुलं हे देशाच्या बाहेर विदेशामध्ये कार्य करत आहेत, जे डॉलर आणि दिरममध्ये कमवत आहेत. 1500 मुले हे नामांकित कंपनीमध्ये कार्य करत आहेत, चांगल्या वेतनावरती कार्य करत आहेत आणि 5000 पेक्षा जास्त मुलांनी स्वतःचे व्यवसाय उभे करून ते आत्मनिर्भर झाले. त्यातले काही विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाले जे महिन्याकडे 2 लाख 3 लाख रुपये प्रतिमाह कमवतात. सर, आता येणारी शिक्षण पद्धती जी नवीन शिक्षण पद्धती शासन आणणार आहे त्या नवीन शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर, शिक्षण पद्धती कुठलीही जरी आणली तरी त्याला बेस जर पक्का असेल, आपला कुठलाही घराचा पाया जर मजबूत असेल, त्याच्यावर कितीही मोठी इमारत आपण उभी करू शकतो. त्याच पद्धतीने प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणार्थ्याला आपल्याला काय द्यायचं आहे आणि त्याला काय देऊन काय करायला लावायचं आहे हा जर उद्देश सफल करण्याची क्षमता संस्थेमध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये असेल, निश्चित विद्यार्थी घडू शकतात. बेरोजगारीला आपण कमी करण्याकरता शासनाला मदत करू शकतो आणि प्रशिक्षण जर योग्य पद्धतीने मिळालं तर विद्यार्थी प्रशिक्षण प्राप्त करून स्वयंरोजगार मिळून कुटुंबाला आधार देऊन आत्मनिर्भर होऊन यशस्वी उद्योजक घडू शकतो. खरोखर सर, अतिशय चांगल्या उद्देशाने आपली ही संस्था जी आपण चालवता आणि यामधून बरेचसे विद्यार्थ्यांनाही आपण आत्मनिर्भर केलेलं आहे. धन्यवाद. आपण आमच्या नवराष्ट्रशी जोडा याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. नवराष्ट्राने सुद्धा आम्हाला हा एवढा मोठा मान दिला याकरता नवराष्ट्राचे सुद्धा मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. तर आपल्यासोबत होते अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य तथा संचालक प्रशांत गळेकर सर, जे आपल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त प्रॅक्टिकलवर भर देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम करतात. अशाच प्रकारे यापुढेही विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.